कसं काय मित्रांनो, मी आहे गौरव मंचुकर. वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आणि आज आम्ही विचार केला की चला आपण असाच ब्लॉग चालू करूया. आणि आज आहे फ्रायडे आहे आणि आज ऑफिस वरून मी हाफ डे येणार आहे. कारण की मला पॅकिंग करायची आहे, मला रील बनवायची आहे आणि भरपूर काय काय करायची आहे. पॅकिंग हा शब्द ऐकला असेल तुम्ही, कारण की आम्ही चाललो आहे कुठेतरी फिरायला. बोल कुठे चाललो आपण फिरायला? हा, संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगरला आम्ही फिरायला चाललेलो आहे. कारण की काहीतरी इव्हेंट वगैरे आहे माझं ते, आणि त्याच्यासोबत आपण ज्योतिर्लिंग वगैरे पण बघू. आणि ही ट्रिप आहे मम्मीच्या बर्थडेची ट्रिप आहे. आपण मम्मीच्या बर्थडेची ट्रिप एन्जॉय करू. आणि हा व्लॉग तुम्हाला जरा उशिरा येईल, बट हा आहे बर्थडेची ट्रिप. ओके, सो आता मम्मी मगातपासून बघत बसले कैलाश मंदिर वगैरे, कारण की छत्रपती संभाजीनगर मध्ये काय काय आहे फिरायला, काय बोलली? हे बघायचं होतं कधीपासून. मी म्हटलं दगडात कसं कोरलं असेल ते बघायचंय, पण योगायोग. नाईस, गुड गर्ल. देखो, हा, बर्थडेचा ट्रिप काहीतरी करायचीच होती. प्लॅन मम्मीला कुठेतरी जायचं होतं दुसरीकडे, बट आता ते जाणार बट ते खूप मध्ये मे मध्ये वगैरे जायचं, जेव्हा माझा बर्थडे असेल तेव्हा. बट मम्मीला कुठे जायची इच्छा होती? हा, शिर्डीला मम्मीला जायची इच्छा होती. बट ठीक आहे, आता छत्रपती संभाजीनगरला आम्ही चाललो आहे फिरायला. मे मध्ये जायचं. परत मे एकदा. मध्ये नाही, जरा गरम असणार थोडं हे, कारण गरमीमध्ये मला नाही जमत. बट जायचं. हा, पण बट जायचं. आम्ही छत्रपती संभाजीनगरला चाललो आहे, म्हणून मम्मी आणि पप्पा मिळून ग्रीष्णेश्वर महादेव मंदिराची सगळी टूर डिटेल बघता आहेत की कसं कसं करायचंय, काय काय. मम्मी एक्साइटेड आहे उद्यासाठी. आता चल लवकर माझे कपडे भरायला मला जी मदत कर. नाही, तू बर, मग आमचे बघलेत आम्ही. आमची बॅग फुल पॅक झालेली आहे. तिघांचे कपडे एकातच टाकलेत, कारण की ऑलरेडी बस टू नाईट्सचीच आहे आमची ट्रिप. ओके, पप्पाने सगळं त्यांच्यासाठी लिहून ठेवतात पप्पा, की छत्रपती संभाजीनगरमध्ये कुठे कुठे काय काय फिरायला गोष्टी आहेत. ते झाली का सगळी तुझी पॅकिंग, आणि काय काय कपडे घेतलेत? झाले सगळे घेतले. 2-3 चुडीदार घेतली. 2-3 चुडीदार का? झोपायला गाऊन. हा, गाऊन ते काय सांगते, फिरायला काहीतरी गोष्ट घेतली ते सांग. फिरायला ड्रेस, मग ओढणीचे ड्रेस घेतले. कारण देवळात बरं नाही वाटत ना, म्हणून ओढणीचे ड्रेस घेतले. मी तसंच करते, देवळात गेली की ओढणीचे ड्रेस घेते, फिरायला कॉट सेट असे वापरते. नाईस. आणि आता बाकी काय काय फिरणार आहे बोल सगळं? आज सकाळपासून ते रात्रपर्यंत मम्मी आणि पप्पा नुसते तेच बघत होते की छत्रपती संभाजीनगर मध्ये फिरण्याचे ठिकाणं बघायलाच पाहिजे ना, म्हणजे आपल्याला कळेल, सांगता येईल त्याला की हे इकडे आहे ना, ते तिकडे आहे ना, असं. गुड गर्ल. कुठे हरवणार नाही मम्मी म्हणून सगळं माहिती असणार. काय त्याच्यात काही घाबरायचं, फक्त पॉकेट पाहिजे जवळ की आपण पैसे टाकून बरोबर आपल्या इथे पॉइंट टू बी नोटेड मी लॉर्ड. शंकराच्या मंदिरामध्ये जाणार आहे. शंकराचं मंदिर ते आहे ग्रीष्णेश्वर महादेव मंदिर, दॅट इज ज्योतिर्लिंग आहे ते, म्हणून मला पण जायची खूप एक्साइटमेंट आहे. मी खूप कमी ज्योतिर्लिंगला गेले. आणि ते दगडामध्ये सगळं ते लेणीचं ते कोरलंय ना, ते मी तेव्हा बघायची, म्हटलं कसं केलं असेल, बघायला पाहिजे. वरतून खालती ना. हा, म्हटलं बघायला पाहिजे, पण आला म्हणजे गुड गर्ल. आला. माझं बरोबर सगळं पूर्ण होतं. मुलगा तसा भेटलाय. बर्फ बघायचंय, ते शंकराचं ते बघायचंय, तर ते होणार. मला वैष्णव देवीला जायचंय, ते पण होणार. उद्या सकाळी आमची 7 वाजताची आहे वंदे भारत, आणि वंदे भारत मध्ये मम्मी पण पहिल्यांदा चालली आहे. इच्छा बघा, ती पण इच्छा. मी म्हटलं या ट्रेन मध्ये एक दिवस बघणार. वंदे भारत मध्ये जायची इच्छा होती मला पण वंदे भारत मध्ये बघायची इच्छा खूप होती, कशी येते ट्रेन. कारण आम्ही गावी बसनी किंवा आता यशच्या बसचा प्रवास मला नाही आवडत, कारण की मला येते उलटी. जातो ना, कारनेच जातो आपण. चला, कारने मला जायला नाही आवडत, कारण की कारने मला येते उलटी. मला प्रायव्हेट जेट पाहिजे. आवडतं बस नाही, मला एसीची बस असेल तर काय नाही. एसीची बस मला पण चालेल. सो आता आमची सगळी पॅकिंग झालेली आहे. आता आम्ही जातो झोपायला, कारण की सकाळी लवकर जायचंय. मम्मीला झोप नाही येणार आहे, मी तेच बोलणार होतो. मम्मीला झोप नाही जायचं म्हटलं की झोप नाही, पण हे काय, जरी झोप नाही आली ना तरी मी गाडीमध्ये असं करत नाही. मी पण नाही करत. जेव्हा मी डायरेक्ट रात्री अंथरुणावर झोपणार तिथे जाऊन, तेव्हाच मी झोपणार. त्याशिवाय माझा डोळा पण असं होणार नाही की असं होणार नाही. एवढी माझं ते बोलतात ना पावर हे आहे की माझा डोळा पण असं होणार. हा, आणि हा व्लॉग वगैरे आम्ही फुल कंटिन्यू करणार तिथे पोहोचेपर्यंत, आणि मग त्याच्यानंतर अजून आमचे तिकडे वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही फिरायला जाऊ, त्याचे सगळे व्लॉग्स असणार. सो प्लीज 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 स्टे ट्यून आणि बघा. ठीक आहे, आता हा व्लॉग तर कंटिन्यूच करतो. भेटूया लगेच. ओके, तू दाबा पहिल्यांदा.
तिकडे. हॅलो, तुम्ही आता मम्मीकडनं ऐकलं असेल की आम्ही इकडे जाणार आहे फिरायला, आम्ही तिकडे जाणार आहे फिरायला, आम्ही तिकडे जाणार आहे फिरायला, अशा सगळ्या जागेवरती आम्ही नाही जाणार आहे फिरायला. मी विचार केला की जरा मम्मीसोबत प्रँक पण होऊन जाईल आणि सरप्राईज पण होऊन जाईल. तर मम्मीने मला ऑलरेडी 2 महिने की 1 महिन्यापूर्वी मला सांगितलं होतं की नाही, मला शिर्डीलाच जायचं आहे, मला बड्डेच्या वेळेला शिर्डीलाच जायचं आहे. मम्मीची मान्यता आहे शिर्डीवरती, साईबाबांवरती. तर मला असं होतं की चला जाऊया आपण शिर्डीला मम्मीला घेऊन बड्डेच्या वेळेला. तर म्हणून मग बड्डेच्या वेळेला आम्हाला आत्ताच ह्या विकेंडलाच आम्हाला फ्री होतं जाण्यासाठी. म्हणून मग विचार केला की चला आता जाऊया. आणि मी विचार केला की चला त्यांना नाही सांगायचं. पप्पांना मध्ये सांगितलेलं मी, बट पप्पा विसरले ठीक आहे. म्हणून पप्पा पण संभाजीनगरचाच विचार करत बसलेत, छत्रपती संभाजीनगरला जाणार. आणि मग कारण की मी सांगितलं आहे की असा इव्हेंट आहे, असा ते इव्हेंट आहे, ते लोक सगळं खर्च वगैरे करतायत, कोणच नाही आहे तसं काय म्हणून. आणि मी सगळं फुल मॅनेज करून ठेवलं आहे की शिर्डीला कसं जायचं आहे, वंदे भारतने जायचं आहे. आणि तिकडे Airbnb वगैरे घेतलं आहे, ते सगळं तुम्हाला दाखवणार. बट मम्मीचं रिॲक्शन उद्या सकाळी मला बघायचं आहे, तुम्हालाही दाखवणार की मम्मीला जेव्हा कळेल ना की अरे मी वंदे भारत तर शिर्डीला पोचवला. तर बस आता मी पण जातो झोपायला. बघू कसा चालला आहे प्रँक आणि सरप्राईज. मेन म्हणजे सरप्राईज असंच, बट मी जो बिल्टअप केला त्यामुळे तो प्रँक होणार आहे. आमची सगळ्यांची पॅकिंग झालेली आहे. टॅक्सीवाल्याने, कॅबवाले आम्ही रात्री शेड्यूल करून ठेवलेली, आता सकाळ कॅन्सल केली. म्हणून रॅपिडो जिंदाबाद. रॅपिडोवरती आम्हाला भेटलेली आहे आमची ऑटो. आता ऑटोने लगेच आम्ही जातो, कारण की तसं पण उशीर आहे अजून. 6:50ला गाडी ठाण्यात पोहोचणार आहे, 6:51ला गाडी निघणार आहे. म्हणून आमच्याकडे भरपूर टाईम आहे, बट रिस्क कशाला, म्हणून मग आम्ही लवकर चाललो आहे. आता मम्मी वगैरे गेली आहे जरा फ्रेश व्हायला आणि आता आम्ही लगेच निघतो. मम्मीचा आउटफिट बघा ट्रेनचा, भारी दिसते. आणि पप्पा आणि मी मॅचिंग आहे. उलटीची गोळी घेतलीस का? नाही, मला उलटी नाही होत. माझ्यासाठी तुझ्यासाठी घेतली आहे. हां, घेतली. मला होणार. आपलीच बोलते ना, 2 2 3 बोलते. ते कधी कधी मिसमॅच होतं आपलं. आता आपण काय बोलतोय मी, ते कधी मिसमॅच होतं. मम्मी फायनल ट्रेन आली आहे, मम्मीला अजून काही आयडिया नाही आहे. नाही, मी म्हटलं शिर्डी करते ना ते, म्हणून मग ही ट्रेन शिर्डीलाच चालली आहे. आपण शिर्डीलाच चाललोय. नाही, आम्ही वंदे भारत ट्रेनमध्ये बसलेलो आहे. खूपच अमेझिंग ट्रेन आहे. हां, मस्त वाटतं. मी पहिल्यांदाच बसले ना. आता ट्रेन चालू झालेली आहे, लगेच चालू झाली ट्रेन. बसल्या लगेच हो, चालू झाली. आणि सीट आमची एकदमच पुढे आहे, बट ठीक आहे, नो इश्यू. ऐक ते काय बोलते. काय बोलली? वंदे भारत एक्सप्रेस. वंदे भारतच्या पुढे काय बोलली ती? वंदे भारतच्या अगोदर काय बोलली ती? छत्रपती. वंदे भारतच्या अगोदर काय बोलली ती? नाही, मी नाही ऐकलं. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते शाहीनगर शिर्डी. मग ही ट्रेन फक्त आणि फक्त शिर्डीलाच जाते. मग आपण कुठे उतरणार? आपण शिर्डीलाच जातोय, आपण संभाजीनगरला नाही जातोय. चल. आपण संभाजीनगरला नाही जातोय. मग कशाला एवढं काय एप्रिल फुल केलास? एप्रिल फुल तुझ्या बर्थडेचा सरप्राईज आहे. मग तुला ते इव्हेंट बोललास ते? इव्हेंट वगैरे काहीच नाही आहे, सगळं बुक मिच केलंय. चल खोटारडा. अरे हो, ही ट्रेन फक्त आणि फक्त शिर्डीलाच जाते. पण मी बरोबर ओळखलं ना, मी बोलते शिर्डी बोलते. ती बाहेर बोलते घरापासून, तुला माहिती आहे? नाही, घरापासून तर मी तेच समजते. मग ही ट्रेन फक्त आणि फक्त शिर्डीला जाते. आपण 3 रात्र शिर्डीमध्ये राहणार आहे. अच्छा, मग बरं आहे ना, मग मजा. मग माझी जी इच्छा होती ती झाली पूर्ण. कसं वाटलं सरप्राईज? मस्त वाटलं. अजूनपर्यंत मम्मीला ते फुल म्हणजे तसं बघायला गेलं तर एप्रिल फुल. मला तो बोला तिथे हे आहे म्हणून. अजूनपर्यंत मम्मीला तेच वाटतं की ही बाई आपल्या संभाजीनगरला जातोय, ते बोलली का नाही? हा, मग मी बरोबर माझं डोकं बघितलंस ना कसं आहे. कारण की ही ट्रेन फक्त आणि फक्त शिर्डीलाच जाते. पप्पाने तिकडे त्या बाजू माणसाला बोललं की हे मध्ये संभाजीनगरला नाही उतरणार. तो बाजूचा माणूस बोलला की समोर वाचा, तिथे फक्त शिर्डी दिसतंय ना. मग पण शिर्डीलाच चाललोय. बसवला बोलतायत. मम्मीचं लगेच चालू ना, मला तर बाहेर बाहेर मी बोलली किती वेळा यांना की अहो पण ही शिर्डीला जाणार, शिर्डीला. मम्मीला बोललो की यार चुकून कधी अनाउन्समेंट चुकीची होती. औरंगाबाद हे काय बोलतच नाहीये, ती शिर्डीच बोलते असं मी बोलली बाहेर पप्पांना. यू आर प्रँक्ड अँड सरप्राईज्ड बोथ. युबनिकचं डायजेस्टिव्ह आहे म्हणून चांगलं आहे, बट तरी मी ओट्स पण खाणं बंद केलं आहे, बट ठीक आहे. आल्याला मम्मीचा ब्रेकफास्ट चालू झालेला आहे. आम्हाला उपमा भेटलेला आहे आणि अजून काय वडे दिलेले आहेत, ॲपल आहे, दही आहे,
आणि हे काय एगलेस केक आहे, ऍपलचं ज्यूस आहे आणि हे आलूची भाजी आहे. आणि ह्यातलं सगळं मी नाही खाऊ शकत, बट ठीक आहे, जरा जराचं खाणार आहे. हे बघा मग एक्साइटमेंट आहे. एन्जॉय. वास तर भारी येतोय, वास एकदम भारी येतोय. वास नाही, सुगंध येतोय, सुगंध. चांगलं आहे की एक वडे दिलेत, हे वडे दिलेत सगळे मिक्स ग्रेन्सचे असणार, मग दॅट इज गुड फॉर मी. तांदळाचं वगैरे नाही, कार्ब्स असल्या जाऊ देतात, काय बोलू, बट इट इज बेटर. हे बघा किती भारी नजारा आहे तिकडे ना, किती भारी दिसतंय सगळं. खूप वरती आपण ऍक्च्युली. काय बोलत होती तू? तेच म्हटलं खूप वर आहे आपण. आणि आंबे शोधते मम्मी नुसती. अरे हबा आंबा, हबा आंबा, हबा हबा असं बघ. आंबा नाही बोलत आहे, झाडं आंब्याची. हा तेच. आता पप्पा मस्त तिकडे एकटे बसून एन्जॉय करतात विंडो सीट. बघा किती एकदम चांगलं प्रीमियम वगैरे आहे हे. असं मला आवडलं, मी आता असंच ट्रॅव्हल करत जाईल. किती भारी दिसते सगळं. आम्ही सीट पण अशी फिरवलेली आहे. कसं वाटतं बघायला ना? असं एक्सपिरियन्स चांगला येतो ना बघायला. डायरेक्ट असं सिनेमा टाईप विंडो मध्ये बघून बसायचं. हे सरळ बघायला बरं वाटतं, असं बघायला वेगळं. तेच म्हणून तर हे आहे ना इथे फंक्शनॅलिटी की असं बघू शकतो आपण. भारी आहे. तुम्हाला पण आवडत असेल तर असं या. खूपच एक्सपिरियन्स चांगला आहे. आमचा तर फर्स्ट टाइम आहे म्हणून आम्हाला करायची इच्छा होती. भारी. आम्ही फायनली पोहोचलेलो आहे साईनगर शिर्डीला. आता आम्ही लगेच जातो, आमचा टॅक्सीवाला आलाय आणि मग तुम्हाला हे दाखवतो, एअरबीएनबी, माझ्या एअरबीएनबीची टूर दाखवतो. आम्ही मस्त एकदम सिलेक्ट केलेलं आहे, तुम्हाला दाखवतो. तुम्ही पण घेऊ शकता. मग कशी लागते इडली? इडली भारी आहे. आणि माझं आहे बघा फुल प्रोटीन, पनीरच आहे. सॉसेस पण कमी आहेत ह्याच्यावरती लावले, जास्त नाही आहे. नाईस. मम्मी अजून थांबली, तिचा भेंडी मसाला बाकी आहे. मम्मीने हळूच चपाती पप्पांच्या ह्याच्यात टाकली. हा नाही जाते चपाती. हा बघा आमचा एअरबीएनबी. चला आता आम्ही पोहोचलो, आमचं सगळं आवरलं वगैरे. आणि आता मी तुम्हाला दाखवतो आमचा एअरबीएनबी. बॅक कॅमेराने दाखवतो आणि मम्मी तुम्हाला डिपिक्ट करेल, मी पण तुम्हाला डिपिक्ट करेल. चलो उघडो. स्वागत है आपका. हा बघा आमचा हॉल, किती भारी हॉल आहे. मस्त आहे, खूपच अमेझिंग हॉल आहे. खूपच एकदम चांगल्यापैकी बनवलेला आहे. आणि एस्थेटिक तर भरपूरच आहे. तुम्हाला डोळे बघता बघताच तुम्हाला असं वाटेल की वाव, काय कामिंग एरिया, काम एरिया, फुल काम एरिया. तसं आहे. नो पॉपी कलर, एकदम भडक जसं आपल्याला हवं असतं एस्थेटिक. आणि मी चांगला दिसतोय मला माहिती आहे, ठीक आहे. आणि आता चला आपण चालू करूया. मस्त तुम्हाला टीव्ही दिलं, जर तुम्हाला टीव्ही बघून एन्जॉय करायचं असेल तर तेही तुम्ही करू शकतात. आणि एक तुम्हाला सोफा दिलाय, बट इट इज सोफा कम बेड, म्हणजे तुम्ही इथेही झोपू शकतात आणि आतमध्येही झोपू शकतात, नो प्रॉब्लेम. आणि अजून काय, चलो आता आपण दुसऱ्या रूम मध्ये जाऊ. हे बघ, हे नाही दाखवलं टीव्ही साठी. एवढं टीव्ही कॅबिनेट वगैरे तर एकदम ऑसम बनवलेलं आहे. तुम्ही तिकडे मस्तपैकी त्याला सोफा कम बेड करून टाका आणि रात्री ते मूवीज बघा, मस्त एकदम एन्जॉय करा, एन्जॉय. आणि हा आम्हाला एअरबीएनबी ॲक्च्युअलमध्ये खूप स्वस्त भेटलेला आहे. मी सगळे डिटेल्स तुम्हाला इथे टॅग करतो आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण सगळे डिटेल्स असणार आहेत. तर तुम्ही घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता, कारण की इकडनं साईबाबा मंदिर पण खूपच जवळ आहे, वॉकिंग डिस्टन्सवरती आहे आणि स्वस्त तर आहेच आहे. आता आपण डायरेक्ट एंटर करूया कुठे? हा वॉशरूम. हा आहे इकडे आपल्याला आंघोळ करायला. तुम्ही बघू शकता. अरे लाईट किती आहे? लाईट. हे असं वॉशरूम कोणाला नको हवंय मला. बाहेर गेल्यावरती हे असं वॉशरूम तर हवंय खूपच. कारण की अशीच एक गोष्ट असते जिकडे आपण एकदम आराम करतो, दॅट इज वॉशरूम. आणि आता तिकडे आहे टॉयलेट. हे आहे टॉयलेट, तुम्ही इथे बघू शकता. हे पण खूपच अमेझिंग आहे. तो बघा बेडरूम तर एकदम ऑसम आहे. खूपच भारी बेडरूम बनवलं. मम्मीने ते ओपन केलं कारण की तुम्हाला दाखवायचं की सनराईज पण येते आणि फुल एस्थेटिक्स पण आहेत भरपूर. त्यांनी टॉवेल पण दिलेले आहेत. सगळं टॉवेल आहे, टूथब्रश आहे, एक्स्ट्रा मॅट्रेस आहे त्याच्या आतमध्ये, सगळं अवेलेबल आहे. हा असा हॉल भेटला तर आपण किती आरामात. टीव्ही इथे पण दिलेला आहे, इथे पण टीव्ही आहे. टीव्ही इथं तर आहेच. आणि कपाट आहे इथे, मोठा आरसा आहे. कपाट तर भरपूर मोठे. तुम्ही तुमचं सामान, मॅट्रेस वगैरे तुम्हाला अजून चादरी पाहिजे दिलेलं आहे. ओके, एक्स्ट्रा तुम्हाला कंपार्टमेंट्स आहेत. स्टोरेज साठी प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. मी चांगला दिसतोय, ओके. आणि मम्मी ही चांगली दिसते. किचन तर दाखवायचंच आहे, बट बेडरूम मध्ये, कारण की युजली लोक डायरेक्ट पहिला बेडरूम मध्ये घुसतात की कसा एकदम बेड वगैरे. खूपच चांगला बेड आहे. आणि मेन म्हणजे त्यांनी खूप मेंटेन ठेवलंय, कुठेही अशी घाण नाही, काहीच नाही, एकदम सगळं नीट अँड क्लीन आहे. मला एक एरिया, तुम्ही इथे मस्त मेकअप करू शकतात, तोंड धुवू शकतात, सनस्क्रीन लावू शकतात. हा आहे किचन.
किचन मध्ये काय काय आता मम्मी तू सांग. फ्रीज आहे, फ्रीज आहे, कपाट बरोबर. पण दिलेलं आहे. नाईस. म्हणजे इथे कपाट म्हणजे आपण काय समजा बाहेरून काय सामान आणलं खाण्यासाठी तर ठेवू शकतो. ठेवू शकता. कडधान्य, चहा वगैरे बनवायची इच्छा झाली, एअरबीएनबीचा हाच एक फायदा असतो, आपण घरी आपलं काही करू शकतो. हॉटेल्समध्ये आपल्याला फक्त बेड असतो, बेड घ्या, झोपा, बस, बेडवरतीच टाइमपास करा. एअरबीएनबी मध्ये तुम्ही भरपूर काय काय करू शकता. ओव्हन दिलेला आहे, ओव्हन दिलेला आहे, दॅट इज बाहेरून जर अमेझिंग आणलं थिंग. गरम करू शकता. हे पण आहे, गॅस बीसचे नाटक नाही, डायरेक्ट इंडक्शन, बेस्ट गोष्ट. पाण्यासाठी पण त्यांनी हे सर्वात चांगली गोष्ट आहे, ही सर्वात चांगली गोष्ट आहे. मी जेव्हा पण बाहेर जातो तेव्हा गढूळ पाणी नेहमी भेटतं. मग एकदा पोट खराब होणार किंवा पाणीमुळे पिंपल्स वगैरे येणार, हे इश्यूज चालूच असतात. म्हणून हे एक एअर प्युरिफायर, एक वॉटर प्युरिफायर भेटलंय ना, ते खूपच चांगली गोष्ट झालेली आहे. फ्रीज दाखवला का? फ्रीज दाखवला ना. फ्रीज मध्ये आम्ही आमचं रेल्वे मधनं सामान भेटलेलं ते आम्ही ठेवलेलं आहे. हे चॉकलेट माहिती नाही किती जुने, हे माझ्या बॅगेतनं निघालं. सगळं हॉल वगैरे तर आपण सगळं बघितलंच आहे, बट हा एक रूम काय आहे? रूम नाही, काय आहे? टेरेस आहे. गॉड, हे झाड बघता बघता प्रसन्न झालं, प्रसन्न. ठीक आहे. कपडे वाळत घालायला दिलेलं आहे. इथे मस्तपैकी आपण रात्री बसू शकतो, एन्जॉय करू शकतो चेअरवरती बसून. आणि रात्री इथे थंड वाई बसणारच आहे. इकडे पण आहे दिलेलं, हो, इकडे पण आहे. आपण ओव्हरऑल टाइमपास करू शकतो, काय असा प्रॉब्लेम नाही. नाहीये. आणि ते बघ तिकडे तुळशी, ज्यांचं घर आहे ना त्यांची ती तुळस आहे. खूप फक्त झोपाळा पाहिजे होता. सो असा होता आमचा एअरबीएनबी टूर आणि मम्मीला सरप्राईज आणि पप्पांनाही सरप्राईज. कसं वाटलं सरप्राईज सांग? आपण शिर्डीला आलो ते. शिर्डीला मी म्हटलेलं तिकडनं आल्याच्या नंतर मग शिर्डीला जाऊया, अक्षय तृतीया झाली की. कारण ह्याचं मला वाटलं इव्हेंट आहे तर इव्हेंट होऊ दे असं. बरोबर, कारण की इव्हेंट वगैरे ते मी नाटक केलेलं नाही, पण मला वाटत होतं ना, मला माहिती आहे ना की तुझं इव्हेंट आहे, तू सांगितलं तर म्हटलं ते काही शिर्डीला म्हटलं मी नंतर जाईल, आधी इव्हेंट करूया. बरोबर, म्हणून बस तसं एन्जॉय, जरा मजा आली मम्मीचं एक्सप्रेशन वगैरे बघून. आणि मी स्टेशनला आम्ही बसलोय, मी गौरांगला म्हणते, गौरांग ती शिर्डी बोलतीये, मी बोललो मम्मीला मध्ये होतात माणसांकडनं चुकी. आता तर मशीनकडनं पण चुकी होते, चुकीचं काहीतरी लावलं असेल म्हणून. तर तरी मी गंडवलं ना. छोटे मोठे तर प्रँक होतच राहतात, बट डायरेक्ट डायरेक्ट आपण डिस्ट्रिक्ट चेंज प्रँक केलेले आहेत. आणि प्रँक पण आहे, सरप्राईज पण आहे. यायचंच होतं ना असं. खूप मजा आली. आता तिकडे पण जाणारच आहे, तिथे तर जाणार. आता मी एवढं सगळं दाखवल्याच्या नंतर तिकडेही जायचं. उधर तो जाएगा. अभी मेरे को तो वो देख, म्हणजे तू बोलेपर्यंत आम्ही सारखं टीव्हीवर तेच बघत होतो. मग त्यामुळे आता जास्त हे झालं की नाही जायचंच आहे तिकडे. बरोबर असं. आता आमचे 2 रात्र 3 दिवसाची ट्रिप आहे, ती आम्ही तुम्हाला पूर्णपैकी दाखवू. हा व्लॉग आज मी इकडेच एअरबीएनबी टूरवरती संपवतोय. उद्या आपण परत भेटूया. उद्या नाही म्हणजे नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण परत भेटूया, जेव्हा आपण त्र्यंबकेश्वर पण करायचं आहे, एक पार्क पण करायचं आहे आणि शिर्डी आपण साईबाबा मंदिरात पण जायचं आहे. सगळ्याचे ब्लॉग आपण रेडी ठेवणार आहेत. प्लीज तुम्ही बघा, स्टे ट्यून राहा. प्लीज बघा, प्लीज. फक्त मंदिर नाही हे करता येणार, ते लोक घेतात ना मोबाईल, फक्त बाहेरच अंडरस्टँडेबल. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा. मम्मीचं रिॲक्शन, मम्मीवरती प्रँक, मम्मीवरती सरप्राईज कसं वाटलं ते मला सांगा. बाकी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका. आणि हा बर्थडे मी विसरणार नाही, कारण मला शिर्डीला यायला मिळालं. येस. आणि हा एअरबीएनबीचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोच आहे.